हॅलो एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग आहे मनालीचा. आज सकाळी 9:30 वाजता आम्ही मनालीमध्ये पोहोचलोय. आणि कालचा ब्लॉग मी पोस्ट केलाय. कालच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलंय जालियनवाला बाग आणि गोल्डन टेम्पल. वाघा बॉर्डरचा मी दुसरा पार्ट अपलोड करेल लवकरच. आणि हा थर्ड पार्ट आहे आपला मनालीचा. सो मनालीमध्ये इथे पोहोचलो आणि सकाळी नाश्ता वगैरे केला, रूम घेतली, आंघोळ वगैरे झालं, आवरून झालंय. आता आम्ही निघणार आहे पुढे प्रवासाला, हडिंबा टेम्पल पाहायला आणि मॉलला. तर व्लॉग कंटिन्यू करा, खूप जास्त भारी व्लॉग होणार आहे. कारण इकडचे लोकेशन जबरदस्त आहेत. मी आता तुम्हाला रूममधूनच बाहेरचा व्ह्यू दाखवते, खूप सुंदर आहे बघा. तर ही आहे आमची रूम. आणि इथे बघा ह्यांनी कसं पसारा घातलाय. सगळे नवरे असेच असतात पसारा घालायचे कामाचे, आवरायचे तर नाही. मी तुम्ही पण त्यातलेच आहेत. तुला सगळं आहे ना आवरू लागतो. तुझी बॅग भरतो, काय अजून इकडे तिला पडते सगळं उचलून ठेवतो व्यवस्थित. बाई गो, माझा गुणाचा नवरा आहे. तुझे ब्लॉग शूट पण करतो मी. थँक्यू. तेवढा पसारा सगळं मोबाईल चार्जिंग लावतो, बस. चार्जिंग काढतो. बस, अजून बाकीची कामं काय सांगू नका तुम्ही. आणि इथून बघा बाहेरचा व्ह्यू, गॅलरीतून दाखवते. आता ऊन पडलंय तसं. हो वाव, सुंदर ना, जबरदस्त. अजून खूप भारी आहे. आपल्याला पुढे गेल्याच्या नंतर समजेल असते. हडिंबा मंदिर जायचंय. आता मनालीमध्ये आहोत आणि हडिंबा टेम्पलला निघालो. सो आता आम्ही आलेलो आहोत हडिंबा टेम्पलच्या पायथ्याशी. इथे मंदिर आहे आतमध्ये आणि खूप छोटासा रस्ता आहे. 2 गाड्या तर बसणं खूप मुश्किल आहे. तरी आलोय आम्ही. म्हणजे पुढे खाली गाडी लावली आणि थोडंसं चालत पुढे. खूप सारे टुरिझम आलेले आहेत, त्यातले आम्ही पण. काय आहे तिथे गेंडा? काय हे बघ समोर, गेंडाच आहे ना हे बघा. तर मित्रांनो, इथे वरती टेम्पल आहे, हडिंबा टेम्पल. आणि साईडला सगळे नाश्त्याची वगैरे शॉप आहेत. आणि काही खरेदी करायचं असेल आपल्याला तर ते सुद्धा आहे, खूप सारं काही. म्हणजे आपण कधी असं ना, तेव्हा आपल्याला जर्किंग वगैरे तुम्ही येणार असेल इथे ते गेंडा, इथे फोटो काढू शकतो आपण. गेंडा नाही तर याक बोलतात, याक. तर कधी कधी असं वाटतं आपल्याला की आपल्या बॅगमध्ये खूप सारं जर्किंग वगैरे होतं. इथे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी भेटतात. तर मला हे तुम्हाला सांगायचं आहे, जरी कधी आल्या अचानक राहायला घरी जर्किंग होते, हे सगळं इथे भेटून जातात. तर मला पण याच्यावरती फोटो काढायचे. बापरे, दम लागला आम्हाला चालून. वरतून आलं एकतर डोंगर आहे, पुढे आल्यावर हे बघा असं पायऱ्या प्लस असं आहे. पण सुंदर वाटते वातावरण खूप जास्त. हे बघा इकडे सगळे क्रिसमस ट्री आहेत. हा, सण किती सुंदर दिसतोय. गर्दी पण आहे तशी भरपूर. चला आता आम्ही मंदिरात जातो. आमच्या पाठीमागे आहे हडिंबा टेम्पल. तर मला एवढा काही इतिहास माहित नाही, तर ते पण मी सांगितलं असतं. एन्जॉय करतोय आता. ठीक आहे, आमच्यासोबत आम्ही जे ठिकाण बघतोय, लोकेशन बघतोय, ते आम्ही तुम्हाला दाखवतोय. तेच एन्जॉय करा. प्रचंड थंडी आहे. हो, खूप जास्त थंडी. तरी पण आम्हाला फोटो व्हिडिओ काढायचे म्हटलं. आम्ही कॅप नाही घातली आहे, तरी हँड ग्लोव्ज नाही घातली आहेत. फोटो महत्वाचे आहेत. मफलर आहे, गाडीत राहिले. आता आहे ना, आम्ही ते मस्त फोटो वगैरे काढलेत. आणि आता हा ड्रेस कोड घालून फोटोशूट करणार. हा वाला काश्मीरवाला फील इथे. चला, कुठून जायचंय? काश्मीरचं आहे ते. हा, सुंदर दिसतो ना आम्ही. हा, सुंदर दिसते ना. फोटोज पण खूप सुंदर आलेत माहिती. खरा एन्जॉय झाल्यासारखं वाटतं. आणि एक सांगू का, मी जसे लग्न ठरलंय, म्हणजे लग्न झालंय माझं, तसेच ना काही लोक एवढे घाण कमेंट करतात ना,
ठीक आहे, लग्न झालं आहे, सगळ्या गोष्टी कॉमन आहेत, सगळ्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात. म्हणजे पानचटसारखे कमेंट्स करून काय मिळतं काय माहिती. मला एवढं सांगायचं आहे, वाटला तुम्हाला माझा ब्लॉग बघावासा बघा, चांगल्या कमेंट कराव्याशा वाटल्या करा, पण वाईट कमेंट करू नका. कारण तुम्हीही माणूस आहे, मीही माणूस आहे, तुमचंही लग्न झालं आहे, माझंही झालं आहे, आणि तुम्हालाही सगळ्या गोष्टी माहिती आहेत. बस एवढंच मला सांगायचं आहे. सो आम्ही पण हा लुक केलेला आहे आणि छान छान फोटोज काढलेले आहेत आणि फोटोज तुम्हाला पाहायला भेटतीलच. कशी दिसतोय हा लुक? मस्त वाटतं ना? माझा ड्रेस आता पूर्ण साईडला आलायला. राहू दे, निघलाय त्याचा ड्रेस निघलाय पूर्ण. ते पण कसं वाटतंय नक्की सांगा. मस्त दिसतोय. किती पुरा लागाय ना भैया. थंडीमध्ये कणीस खाण्याची मजाच वेगळी तुम्हाला. मला पण दिलं त्यांनी. नवरा आहे तुम्हाला. पूर्ण कणीस खाल्ले आणि लास्टला थोडं शिल्लक राहिले ते मला एक दिलं. तुम्हाला नव्हतं आवडत ना, भाजलेलं नाही खायचं ना तुम्हाला. उकडलेलं भेटलं मला. चल वा, भेटलंय मला जे पाहिजे ते. तर ही इकडची हळिंबाची स्पेशल डिश आहे. सिद्धू 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 काहीतरी, सिद्धू का काहीतरी, सिद्धू काय माहिती आता काय खाल्ल्यावर कळेल नक्की काय बघा. आहे. तर व्हेज आहे. त्यांना विचारलं ते म्हणले त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स असतात. एवढं काही खास नाहीये. मला आवडलंय. मला अजिबात नाही आवडलं. रव्याचं आहे, रव्याचं. तर आता आम्ही हाडिंबा टेम्पलवरून खाली आलो, जेवण केलं आणि त्यानंतर आता इथे मॉल रोड आहे. इथे सगळं म्हणजे शॉपिंग करायला इथे शॉप्स आहेत, पण खूप गोष्टी महाग आहेत. हे जे चिमण्या उडतात आहेत का मागे, हे बघा थांबा, हे आपल्या इथे ना 10,000 रुपयाला भेटते. हे 10,000 रुपयाला. आणि इथे किती माहिती का? खूप म्हणजे खूप थंडी पडली आता. आणि प्रचंड. आत्ता वाजलेत 4:30, 5 वाजलेत आणि एवढी थंडी आहे ना, म्हणजे इथे सांगितलं उद्या बर्फ पडेल म्हणून. आणि इतक्या गोष्टी महाग आहेत. वडापाव इथे आहे 75 रुपयाला, पावभाजी 290 रुपये. बापरे, खावं का नाही असे खूप गोष्टी महाग आहेत. थंडी अशी कुरकुरत व्हायला लागले मला. आता तुम्हाला शॉप्स दाखवते मॉल रोडचे. हात पण असं हलतोय मला, एवढी थंडी आहे इथे. पण इथे शॉपिंग करण्यासारखं मला वाटत नाही की मी काहीतरी घ्यावं. हे बघा आमचे मित्र गार झालेत पार. थंड 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 झाले सगळे. विशाल जॅकेट शेला 800 रुपये. हा हो कसं. पुढे बघ ना, नाईट व्ह्यू मस्त वाटते. इथे शॉपिंगसाठी शॉप काही घेतलेलं नाही आम्ही. आणि इथे मेन म्हणजे एवढं महाग असून त्यांनी असं लावलंय सेल 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 सेल. एवढ्या महाग गोष्टींचा सेल असतो का मला सांगा बरं तुम्ही. येड लागलं बघा, माझ्या नवऱ्याला येड लागलंय. नाही मग असं कुठे बी नाचतोय. अरे मस्त म्युझिक लागलं होतं ना, त्यामुळे लिपस्टिक सगळी गेली माझी जेवण करून. थंडी खूप पडली. जेवण करून गेली. काही बी पाहत जेवण करून गेली. आता आपला मॉल रोड पण फिरून झाला आणि आम्ही आलेलो आहोत आता बुद्ध मंदिर आहे इथे, तर ते पाहायला आले. हे बघा तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवते. मेन मंदिर हे वालं आहे. हे आले आमचे ब्लॉगर. कोण आहे रे तू? कोण आहे मोदी का? देख देख देख. चला मंदिर बघा.
বড় মেয়ে যাবে না? अरे यार फुटला फुगा गेले पाण्यात. मंदिर संपले पैसे. हे मंदिर आहे. डिझाईन बघा कशी आतमधून हे असं मंदिर आहे. अरे मैं क्या मैडम मनाली ड्रेस पहनो नाही पेन आहे. हॅलो फ्रेंड्स, तर फायनली आता आम्ही अटल टनलच्या इथे आणि स्नो पडतो, एवढा बर्फ पडतो सगळीकडे.